आता नाही तर परत नाही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा आहे सगळे छान असाल. स्वागत आहे तुमचं इको लँडमार्क प्रॉपर्टी चॅनलवर. मी आहे तुमची मैत्रीण इको लँडमार्क रियालिटी कडून आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खरंच ड्रीम हाऊस इन्व्हेस्टमेंट प्लॉट. मित्रांनो, आज आपण पाहतोय माजिरी व्हिलेज, तालुका भोर, डिस्ट्रिक्ट पुणे येथील एक अप्रतिम ॲग्रिकल्चर लँड. ही आहे 360 डिग्री डॅम व्ह्यू असलेली एकदम टेबल प्लॉट जमीन. चारही बाजूनी डोंगर, हिरवळ, पाणी आणि शांतता, निसर्गाचं पूर्ण पॅकेज. ही जागा आहे फार्मिंग, फार्म हाऊस आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सगळ्यांसाठी एकदम परफेक्ट. माजिरी व्हिलेज, तालुका भोर, पुण्यापासून फक्त 85 किलोमीटर, साधारण 2 ते 2.5 तासांचा आरामदायी प्रवास. शहरापासून फार लांब नाही, पण शहराच्या गोंगाटापासून खूप दूर. वीकेंड फार्म हाऊससाठी आयडियल लोकेशन. क्लास 1 ॲग्रिकल्चर लँड, सिंगल 7/12, 100% क्लिअर टायटल, लाईट, वॉटर अँड रोड ॲक्सेस उपलब्ध. जमीन पूर्णपणे लीगल आणि व्हेरीफाईड. इथे कोणतीही शंका नाही, कोणतंही कन्फ्युजन नाही, फक्त क्लिअर लँड आणि सिक्युअर फ्युचर. ही जमीन आहे ॲग्रिकल्चर लँड असल्यामुळे जमीन खरेदीसाठी फार्मर सर्टिफिकेट आवश्यक आहे. पण काळजी करू नका, इको लँडमार्क रियालिटी मार्फत कायदेशीर पद्धतीने फक्त 20 दिवसात तुमचं फार्मर सर्टिफिकेट तयार करून दिला जातो. यासोबतच आम्ही तुम्हाला देतो व्हिलेज मॅप म्हणजेच गाव नकाशा, KML फाईल, प्लॉट लोकेशन्स ऑन गुगल अर्थ, गट नंबर, बाउंड्री आणि रोड ॲक्सेस प्रूफ. म्हणजे तुम्ही गुगल अर्थवर स्वतः तुमची जमीन पाहून पूर्ण विश्वासाने, कोणतीही शंका न ठेवता तुमची मालमत्ता कन्फर्म करू शकता. इथे फक्त बोलणं नाही, इथे प्रूफ दिलं जातं. आज पुण्याजवळ अशी निसर्गरम्य डॅम व्ह्यू आणि लीगल क्लिअर जमीन मिळणं खूपच दुर्मिळ झालं आहे. पण ही संधी आजही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आज घेतली तर उद्या अभिमान वाटेल अशी ही जमीन आहे. मित्रांनो, अशी संधी रोज मिळत नाही. जर तुम्हालाही निसर्गाच्या कुशीत तुमचं फार्म हाऊस किंवा सुरक्षित इन्व्हेस्टमेंट हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आजच कॉल करा आणि तुमचा साईट व्हिजिट फिक्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन ऑन ठेवा, जेणेकरून असेच जेन्युइन अँड प्रीमियम प्रॉपर्टी व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.